स्वामी पुण्यतिथीनिमित्त बऱ्याच ताईंनी आणि दादांनी गुरुचरित्र पारायण केलं. पण गुरुचरित्रामध्ये नरसिंह सरस्वती महाराजांनी कलियुगाबद्दल काही 12 संकेत दिलेत. त्याच्याविषयीची आज माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कलियुगात माणसाची अवस्था किती भयानक होणार आहे हे भगवान दत्तात्रेयांनी हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे. आज आपण आपल्या डोळ्यांनी जे घडताना बघतोय तेच भविष्य दत्तात्रेयांनी वर्तवले होते. यातूनच वाचण्याचा मार्ग काय आहे आज आपण पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आज आपण ज्या ग्रंथाचा आधार घेणार आहोत तो सर्वसामान्य ग्रंथ नाही, तो साक्षात गुरुचरित्र हा ग्रंथ आहे. म्हणजे केवळ कागद आणि शाईचा खेळ नाही, तर हा एक जिवंत अग्नी आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू भस्मसात होते आणि शुद्ध होते, अगदी त्याचप्रमाणे गुरुचरित्राच्या संपर्कात येणारा प्रत्येक जीव आपल्या पापातून मुक्त होतो. श्री गंगाधर सरस्वती यांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाचा 5वा वेद मानला जातो असे म्हणतात. ज्या घरात गुरुचरित्र आहे तिथे गुरुचरित्राचे नित्यनियम आणि वाचन होते. तिथे अतृप्त आत्मे, भूत, प्रेत किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती अगदी प्रवेशसुद्धा करू शकत नाही. ही केवळ कथा नाही, तर हा सिद्ध संकल्पांचा महासागर आहे. आज याच महासागरातून आपण कलियुगाच्या भविष्याचे मोती वेचणार आहोत. जेव्हा द्वापारयुग संपून कलियुगाची चाहूल लागली तेव्हा भगवान दत्तात्रेय चिंतित झाले. त्यांना माहीत होते की येणारे युग हे अंधकाराचे युग असणार आहे. कलियुगाच्या सुरुवातीलाच अधर्माचे सावट पसरू लागले होते. मातेचा अपमान होऊ लागला होता. माणसे सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मागे धावू लागली होती. वेदांचा अर्थ अनर्थ करून सांगितला जात होता. यज्ञयागाच्या नावाखाली हिंसा वाढली होती. हे पाहून धर्माचे रक्षण करण्यासाठी दत्तात्रेयांनी कलियुगात आपला पहिला अवतार घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती. श्रीपाद श्रीवल्लभ हे पिठापूरला जन्मले, तर श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म कारंजा येथे झाला. दोन्ही अवतारांचे कार्य आणि उद्दिष्ट एकच होते की कलियुगातील भरकटलेल्या जीवाला मार्ग दाखवणे. श्री गुरुचरित्रातील अनेक ठिकाणी असा उल्लेख होतो की जेव्हा शिष्यांनी नरसिंह सरस्वतींना विचारले की गुरुदेव, हे युग इतके कठीण का आहे, लोक धर्माचे पालन का करत नाहीत, तेव्हा नरसिंह सरस्वतींचे उत्तर ऐकून शिष्यांच्या अंगावर काटा आला. ते म्हणाले, हे कलियुग आहे. या युगात धर्म एका पायावर उभा आहे. सत्य लपले जाईल आणि असत्य राज्य करेल. माणसाची बुद्धी भ्रष्ट होईल आणि त्याला पापातच पुण्य वाटू लागेल. पण मी तुम्हाला आधीच सावध करतोय, कारण मला माझ्या भक्तांची काळजी आहे. दत्तात्रेयांनी त्यांच्या अवतारणीची कलियुगाची भयानक लक्षणे सांगितली. ती केवळ भविष्यवाणी नव्हती, तर तो एक आरसा होता. ज्यांनी स्पष्ट सांगितले होते की एक वेळ अशी येईल जेव्हा गुरु शिष्य परंपरा व्यक्त व्यापाराचे साधन बनेल. राजा प्रजेचे रक्षण करण्याऐवजी भक्षण करेल. आणि आणखी एक सर्वात भयंकर म्हणजे माणसं आणि माणसांचीच एकमेकांचे शत्रू होतील. पण दत्तात्रेयांचा जन्म तर झाला, त्यांचे अवतार कार्यही करून गेले. मग प्रश्न उरतो, तो नेमक्या अशा कोणत्या 12 भयानक गोष्टी होणार ज्या भविष्यातील सांगितल्या होत्या. 2026मध्ये आपण आपल्या डोळ्यांसमोर तंतोतंत या खऱ्या ठरत आहेत. आणि पाहून महत्त्वाचं म्हणजे या विनाशाच्या गर्दीतून वाचण्यासाठी त्यांनी कोणता गुप्त मार्ग सांगितला आहे हे समजून घेणं तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण येणारा काळ हा परीक्षेचा काळ असणार आहे. दत्तात्रेयांनी सांगितलेली ती 12 लक्षणे आणि त्यावरचा उपाय काय आहे हे आज आपण पाहणार आहोत. पहिलं लक्षण सांगितलं म्हणजे धर्माचे बाजारीकरण. गुरुदेव म्हणाले की हे शिष्य, कलियुगाचे पहिले आणि सर्वात घातक लक्षण म्हणजे धर्माची जागा पाखंड घेतील. लोक कपाळावर मोठे टिळे लावतील, गळ्यात माळाही घालतील आणि संतांचा वेश धारण करतील, पण तेच लोक आतून सर्वात जास्त दुष्ट असतील.
मंदिरे ही शांतीची स्थाने राहणार नाहीत, तर ती व्यापाराची केंद्र बनतील. देवाला विकले जाईल. देवाच्या दर्शनासाठी पैसे मोजावे लागतील. जो श्रीमंत असेल त्यालाच देवळात आणि मंदिरात पहिला मान मिळेल. जो खरा सात्विक भक्त आहे तो मात्र गरीब आणि त्याला धक्के मारून बाहेर काढले जाईल. ज्ञान हे मोक्षासाठी न वापरता पोटा पाण्यासाठी वापरले जाईल. कथा सांगणारे, कीर्तन करणारे लोक आपली कला विकून पैसे कमवतील. ज्ञान असणारे ब्राह्मण आपली नित्यकर्मे सोडून त्यांच्या घरी केवळ अन्नाच्या आणि दक्षिणेच्या आशेने धावतील. जेव्हा रक्षण करणाराच भक्षण करू लागेल तेव्हा समजून जा की कलियुग शिखराला पोहोचलेला आहे. दुसरे लक्षण त्यांनी सांगितले ते म्हणजे नात्यांचा रस कमी होऊन रक्ताच्या नात्यात फूट पाडली जाईल. आईवडील हे मुलांसाठी ओझे वाटू लागतील. ज्या आईने 9 महिने पोटात वाढवले तिलाच म्हातारपणी घरातून बाहेर काढले जाईल किंवा वृद्ध आश्रमाला पाठवले जाईल. भावाभावांमध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी आणि पैशासाठी तलवारी निघतील. मित्र तोच असेल ज्याच्याकडे पैसा आहे. स्वार्थ संपला की मैत्री संपली. पती पत्नीच्या पवित्र नात्यात विश्वासाची जागईमध्ये संशय निर्माण होईल. विवाह हा संस्कार नसून केवळ एक तडजोड किंवा करार ठरेल. थोड्याशा भांडणावरून घरे तुटतील. ही तर लक्षणं आज आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतोय. अन्नाची अशुद्धता म्हणजेच गुरुचरित्रात स्पष्ट म्हटलं आहे की अन्न हेच मन आहे आणि अन्न पोटात जाईल तसे विचार मनात येतील. कलियुगात लोक शुद्ध अशुद्ध अन्न भक्षण करतील. चांगले विचार सोडतील. हिंसा करून मिळवलेली, दुसऱ्याला दुखावून मिळवलेली तामसी वृत्तीचे शिजवलेले अन्न लोकसभेने आनंदाने खातील. लोकांची मनं अस्वस्थ राहतील. कितीही सुखसोयी आल्या तरी मानसिक शांती मात्र मिळणार नाही. चिंता, अकाली मृत्यू हे घरोघरी दिसतील. चौथा आणि सर्वात गंभीर लक्षण म्हणजे स्त्रीचा सन्मान. पुरुषांचे अनुकरण करतील. पुरुष आपले पुरुषतत्व सोडून वागतील. जेव्हा समाजातील स्त्रीचा सन्मान संपेल तेव्हा त्या समाजाचा विनाश अटळ आहे. वासना इतकी प्रबळ होईल की वयाची मर्यादा राहणार नाही. लहान मुले असो किंवा वृद्ध कोणीही सुरक्षित राहणार नाही. लोक इंद्रिय सुखालाच प्रेम समजतील आणि आत्म्याच्या प्रेमाला विसरून जातील. पाचवे लक्षण म्हणजे निसर्गाचा कोप होईल. जेव्हा पृथ्वीवर पापाचा भार वाढेल तेव्हा निसर्ग आपला समतोल गमावेल. अवेळी पाऊस पडेल, नद्या आटतील, जमिनी नापीक होतील. जिथे पाणी हवे तिथे दुष्काळ पडेल आणि नको तिथे महापूर येईल. गाईला आपण माता मानतो आणि तीच कलत केली जाईल हे उघड्या डोळ्यांनी पाहणारा समाज गप्प बसेल. हे सर्व ऐकून शिष्यांचे मन मात्र विचलित झाले. त्यांनी त्यातील एका शिष्याचे, त्याचे नाम सायनदेव होते, त्यांना हात जोडून नरसिंह सरस्वतींना विचारले, गुरुदेव, हे भविष्य अत्यंत भयानक आहे. जर सगळीकडे अंधारच असेल तर सामान्य माणसाने, संसारी जीवाने यातून वाचायचे तरी कसं? आणि कलियुगात मोक्ष मिळणे तर अशक्यच आहे. देव आम्हाला सोडून गेला आहे का? त्यावर श्री नरसिंह सरस्वतींनी हास्य केले. ते म्हणाले, ईश्वराने कधीच आपल्या लेकरांचा हात सोडलेला नाही. हजारो वर्ष तपस्या करून जे फळ मिळत होते, त्रेतायुगात मोठे यज्ञ करून जी फळ मिळत होते, द्वापार युगात कठीण पूजा करून जे फळ मिळत होते, तेच फळ कलियुगात केवळ आणि केवळ नामस्मरणाने आणि विश्वासाने मिळेल. कलियुगात मात्र कठीण आहे, पण उपाय सोपा आहे. गुरूंच्या चरणावर विश्वास ठेवा. कलीचा तुम्हाला स्पर्शही होणार नाही. यावर एक कथा आहे. एक अशा ब्राह्मणाची ज्याचे उदाहरण आजही कलियुगातील प्रत्येक पीडित व्यक्तीसाठी आशेचा किरण आहे. कर्नाटक प्रांतात एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला कुष्ठरोगाची लागण झाली. हा रोग पूर्वजन्मीच्या कर्मामुळे किंवा या जन्मातील पापामुळे होतो असे मानले जाते. असे त्याचे शरीर हळूहळू सडू लागले. बोटातून पू वाहत होता. अंगाला दुर्गंधी येत होती आणि त्वचेवर काळे डाग पडले होते. ज्या समाजात तो मानाने वावरत होता त्याच समाजाने त्याला बहिष्कृत केले होते. त्याचे मित्र त्याला पाहून रस्ता बदलत होते आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याच्या स्वतःच्या पत्नीने आणि मुलाने देखील त्याचा तिरस्कार सुरू केला होता. ज्या घरात तो मालक होता तिथे आता त्याला कुत्र्यापेक्षाही वाईट वागणूक मिळत होती.
वेदनांनी तळपणारा तो ब्राह्मण अनेक वैद्यांकडे गेला, अनेक औषधे घेतली, पण रोग बरा होतो याऐवजी वाढतच गेला. अनेक देवतांना नवस केला, अनेक तीर्थयात्रा केल्या. शेवटी हताश होऊन तो नदीकाठी गेला आणि विचार करू लागला की असे सडलेले आयुष्य जगण्यापेक्षा मेलेले बरे. असे म्हणून तो नदीच्या काठावर गेला आणि तिथे त्याला एक साधू भेटला. त्या साधूने त्याला विचारले, अरे ब्राह्मणा, देह हा देवाने दिलेली देणगी आहे. ब्राह्मणाने रडत रडत आपली करुण कहाणी सांगितली. तेव्हा त्या साधूने त्यांना एक मार्ग दाखवला. तो म्हणाला, या जगातील औषध तिथेच भगवान दत्तात्रय नरसिंह सरस्वतींच्या रूपातच वावरत आहेत. त्यांच्या चरणांची धूळच हेच तुझे औषध आहे. बुडत्याला काठीचा आधार वाटावा असा तो ब्राह्मण. मनात एक आशा होती की तिथे गेल्यावर काहीतरी चमत्कार नक्की होईल. दिवस रात्र चालत लोकांचे टोमणे सहन करत तहान भूक विसरून तो कसाबसा भीमा अमरजा नदी संगमावर पोहोचला. गुरुदेव संगमावर होते. त्यांना पाहताच त्यांचे डोळे टिपले होते. त्यांच्या आजूबाजूला सुगंध होता. दुर्गंधी येणारा हा माणूस त्या पोटी फक्त कोरोना आणि त्याचप्रमाणे पुढे होऊन त्यांना साष्टांग दंडवत घातला. गुरुदेव, मी अपराधी आहे, पापी आहे. जगाने मला नाकारले आहे. आता तुम्हीही मला नाकारले तर मी कुठे जाऊ? माझ्या नरक यातनेने माझी सुटका करा. या क्षणी संगमावरची हवा थांबली होती. नदीचा खळखळ आवाजही मंद झाला होता. सर्वांचे लक्ष त्या रडणाऱ्या रोगी ब्राह्मणाकडे होते. शांत बसलेल्या गुरुदेवांकडे होते. श्री नरसिंह सरस्वतींनी त्याला उठायला सांगितले. त्याला स्पर्शही केला नाही. त्यांनी फक्त आपले दोन्ही डोळे उघडले आणि त्या ब्राह्मणाकडे एकटक पाहिले. ती दृष्टी साधी नव्हती. ती कृपादृष्टी होती. ज्याप्रमाणे सूर्यकिरणे पडतात बर्फ वितळतो, अगदी त्याचप्रमाणे दृष्टीच्या स्पर्शाने ब्राह्मणाचे कुकर्म नष्ट होऊ लागले. गुरुदेवांनी आपल्या कमंडलूतले थोडेसे पाणी हातावर घेतले आणि मंत्र म्हणून त्या ब्राह्मणाच्या अंगावर शिंपडले. त्या क्षणी काय घडले हे शब्दात सांगणे तर कठीण आहे. पाण्याचे थेंब जेव्हा त्याच्या सडलेल्या त्वचेवर पडले तेव्हा त्याला आपल्या शरीरावर काहीतरी चमकल्याचा भास झाला. एक तीव्र उष्णता त्याच्या शरीरातून बाहेर पडली आणि त्याच्या पाठोपाठ एक थंड लहर अंगावरून फिरली. त्याला आतून जाणीव झाली की काहीतरी बदलले आहे. जे तो वर्षानुवर्ष ओझे वाहत होता ते ओझे आता गळून पडले आहे. त्याने हळूच डोळे उघडून आपल्या हाताकडे पाहिले आणि त्याच्या तोंडातून शब्दच फुटला नाही. जिथे मघाशी जखमा होत्या तिथे कोमल त्वचा झाली होती. जिथे त्वचा काळी पडली होती तिथे आता सोन्यासारखी चमकणारी तेजस्वी त्वचा होती. त्याची बोटे सरळ झाली होती. दुर्गंधी जाऊन तिथे सुगंध चंदनाचा सुवास दरवळत होता. तो चमत्कार होता विज्ञानाच्या पलीकडचा, तर्काच्या पलीकडचा, केवळ श्रद्धा आणि गुरुकृपेचा चमत्कार. त्या ब्राह्मणाने पुन्हा एकदा गुरुजींच्या चरणावरती डोके ठेवले. पण त्यावेळी ते दुःखाचे डोके नव्हते, तर ते कृतज्ञतेचे डोके होते. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते आणि ते अश्रू गुरुदेवांचे पाय धुवून काढत होते. हे दत्तात्रेय, हे प्रभू, तुम्ही मला केवळ शरीर दिलं नाही तर तुम्ही मला नवजीवन दिलं आहे. तुम्ही मला माणसात आणले आहे. तो हुंदके देत देत रडत होता, बोलत होता. नरसिंह सरस्वतीने स्मित हास्य केले आणि म्हणाले, बाळा, हे माझ्यामुळे नाही तर तुझ्या विश्वासामुळे झाले. तुझा अहंकार त्या रोगाबरोबर गळून पडला आहे. जेव्हा जीव पूर्णपणे शरण येतो तेव्हाच ईश्वराचे दार उघडते. ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. तो ब्राह्मण कालपर्यंत समाजासाठी अस्पृश्य होता. तो आता तेजस्वी कांती असलेला तरुण झाला होता. लोक धावत येऊन त्याचे दर्शन घेऊ लागले. त्यांनी त्याला हकलले, आता त्याच्या पाया पडू लागले. ते पाहून सर्वांची खात्री पटली की कलियुगात गुरुशिवाय उपाय नाही. गुरुदेवांनी त्या ब्राह्मणाला उपदेश केला की हे शरीर तर आता शुद्ध झाले आहे, पण आता मनाला अशुद्ध होऊ देऊ नकोस. नियमितपणे गुरुचरित्राचे पारायण कर. मिळालेले आयुष्य जनसेवेसाठी वापर. ब्राह्मणाने ते मान्य केले. पण मानवी स्वभावात असे गुण असतात ना. एक संकट टळले की माणसाचे लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे जाते. आरोग्य मिळाले, आता त्याला वाटले काळजी वाटते ती धनाची.
कलियुगात पैसा हाच दुसरा परमेश्वर मानला जातो, हे तर आपल्या सुरुवातीलाच पाहिले. आता आरोग्य मिळालेला तो ब्राह्मण आता विचार करू लागला की शरीर तर बरे झाले, पण खायला काय? मी तर गरीब आहे. माझे घर-दार उद्ध्वस्त झाले आहे. मी आता जगू कसा? तशीच अस्वस्थता एका दुसऱ्या ब्राह्मणाची होती. तो शरीराने धडधाकट होता, पण नशिबाने अत्यंत गरीब होता. घरात खायला एकही कण नव्हता. मुले भुकेने व्याकुळ होत होती. पत्नी रोज टोमणे मारत होती. असे तुमची भक्ती काय कामाची? जर देव पोट भरू शकत नसेल तर त्या देवाची पूजा करून काय फायदा, असे ती रोज त्याला सुनवत होती. असे गरीब ब्राह्मण विचार करत होता की खरोखरच कलियुगात भक्तीने पोट भरते की फक्त अधर्म पैसा मिळवतो? त्याच्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आणि आपल्या दारिद्र्याचे उच्चाटन करण्यासाठी तो ब्राह्मण त्याच वाटेला निघाला ज्या वाटेने कुष्ठरोगी ब्राह्मण गेला होता. पण काय, गुरुदेव फक्त रोगाचे निवारण करतात की नशिबाच्या रेषेत दिलेले दारिद्र्य देखील पुसून टाकू शकतात? गुरुचरित्रात पैशाबद्दल आणि समृद्धीबद्दल सांगितलेले आहे. दत्तात्रेयाने कोणता गुपित मंत्र दिलेला आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2026 नंतर जेव्हा जग एका मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटाकडे जाईल, तेव्हा आपल्या आर्थिक स्थिती सुधारित ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? त्यामुळे गरीब ब्राह्मणाच्या आयुष्यात होणारा चमत्कार घडला, ज्यामुळे त्याच्या झोपडीचा महाल झाला. कलियुगाच्या अंतिम टप्प्याबद्दल आणि 5 चरणांबद्दल काय अंतिम इशारा दिलेला आहे? काय घडणार आहे? आपल्या कथेच्या अंतिम भागात काय आहे? त्या गरीब ब्राह्मणाचे पाय थरथर कापत होते. भूक आणि थकव्यामुळे नव्हे, तर समोर बसलेल्या तेजस्वी महापुरुषाकडे पाहून त्याला भरून आले होते. त्यांनी आपले डोके त्यांच्या चरणांवर टेकवले आणि अनावर होऊन रडू लागला. त्याचे ते अश्रू शब्द होते, मला सांगा गुरुदेव, लक्ष्मी फक्त पाप करणाऱ्यांच्या घरी पाणी भरते, असं का? त्याचा हा प्रश्न त्यांच्या एकट्याचा नव्हता, तर आजच्या कलियुगातील प्रत्येक मध्यमवर्गीय आणि गरीब माणसाचा हा प्रश्न आहे. यावर श्री नरसिंह सरस्वतींनी हसले आणि उत्तर दिले. ते रागवले नाहीत. त्यांनी अत्यंत शांत स्वरात कर्माचा सिद्धांत सांगितला. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, दारिद्र्य हे देवाचा शाप नसून तुमच्या मागील जन्माचे कर्माचे फळ आहे. तू मागील जन्मात कधीही दानधर्म केला नाहीस, कुणाला अन्नाचा कण देखील दिला नाहीस, म्हणून या जन्मात तुला अन्नासाठी वणवण फिरावे लागत आहे. लक्ष्मी तिथेच वास करते जिथे त्याग आहे, जिथे समाधान आहे. तू चिंता करू नकोस, तू आता दत्तात्रेयांच्या दरबारात आला आहेस. गुरुदेवांनी त्याला एक अत्यंत साधा सोपा मंत्र दिला. लक्ष्मीला धनाची देवी म्हणतात ना, मी तुला एक मंत्र देतो. हा मंत्र साक्षात लक्ष्मीला खेचून आणणारा आहे. त्याचा जप कर. एक अट आहे की जप करताना मनात लोभ नसावा, तर विश्वास असावा की माझा गुरु माझा सांभाळ करणार. त्याच्यासाठी माझे गुरु समर्थ आहेत. सुरुवातीला काही दिवस काहीच घडले नाही. एके दिवशी तो आपल्या घराच्या पडक्या भिंतीजवळ जप करत बसलेला होता. अचानक एकसाथ 2 साप सरपटत गेले आणि त्या बिळात जाऊन बसले. म्हणून ते बीळ ब्राह्मणाने थोडे खोल खणताच त्याला एक धातूचे भांडे लागले. त्यांनी माती बाजूला सारली आणि पाहिले तर काय, सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक हंडा होता. हे धन चोरीचे नव्हते किंवा कोणाला फसवून मिळवलेले नव्हते. ते त्यांच्या पूर्वजांचे धन होते. आज गुरुकृपेने त्याला परत मिळाले होते. श्री गुरुदेव दत्त या मंत्रांच्या स्पंदनांनी त्याची कुकर्म हळूहळू नष्ट झाली. धनाचा मार्ग मोकळा केला. त्याला घरात खायला एकही दाणा नव्हता, पण गुरुकृपेने त्याला धनाची प्राप्ती देखील झाली. गरिबांना अन्नदान केले. गुरु म्हणतात, अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा हा अनिष्ट गोष्टींमध्येच विनाकारण खर्च होतो. म्हणून तुमच्याकडे पैसा तर येईल, परंतु पैसा उद्या तुम्हाला कोर्ट कचेरी, दवाखाना आणि अशांतीच्या मार्गाने निघून जाईल. म्हणून आपल्याला मिळालेले काही धन थोडेसे अन्नदान जरूर करावे. त्या ब्राह्मणांनी यावेळी ती चूक केली नाही. धनाचा वापर गरिबांना अन्नदान करण्यासाठी केला, दान करण्यासाठी केला. त्यावेळी गुरूंनी मोठा संदेश दिला त्याला की पैसा मिळवणे कठीण नाही, परंतु मिळालेला पैसा योग्य ठिकाणी वापरावा. पैसा तर गुरुकृपेने मिळाला तरच तो सुख देतो, परंतु जर वाममार्गाने मिळवलेला पैसा असेल तर तो आज सुख देतो, मात्र उद्या तुम्हाला कष्ट देतो.
आता प्रश्न उरतो की शरीराचा रोग गेला, गरिबी पण गेली, पुढे काय? आपण 2026च्या उंबरठ्यावर उभे आहोत. आज जग वेगाने बदलत आहे. भगवान दत्तात्रेय भविष्याबद्दल म्हणाले की आजच्या काळाबद्दल काय लिहून ठेवले आहे? श्री गुरुचरित्र आणि दत्तपुराणात कलियुगाचे भविष्य सांगताना ते 4 चरण म्हणजे 4 टप्पे सांगितलेले आहेत. ते समजून घेणे आजच्या माणसासाठी खूप महत्त्वाचे आहे. पहिलं चरण म्हणजे सुरुवातीचे 5000 वर्ष तो आता संपत आला आहे. अधर्म वाढेल पण अजूनही भक्ती जिवंत असेल. मंदिरातील कथा कीर्तनं होतील. पाप असेल पण पुण्यालाही मान असेल. आपण आज सध्या शेवटी आहोत, शेवटच्या टप्प्यात आहोत. दुसरं चरण म्हणजे पुढील 10 वर्षात हा काळ अत्यंत कठीण असेल. या काळात मनुष्याची मनं राक्षसी प्रवृत्तीची होतील. तंत्रज्ञानाची प्रगती होईल. एकमेकांशी लोक बोलणार नाहीत. मोबाईल आणि सोशल मीडियामुळं आज हेच घडत आहे. माणसं एकटेपणाने, डिप्रेशन आणि मानसिक तणावाने मरत आहेत. जमिनीसाठी नाही तर पाण्यासाठी वाद होतील. तिसरा आणि चौथं चरण म्हणजे घोर मोठं कलियुग येईल. तेव्हा वेद दुप्त होतील. गुरु हा शब्द फक्त शिवी म्हणून वापरला जाईल. आई वडील आणि गुरु यांचा सन्मान कोणीही करणार नाही. स्त्रिया आणि पुरुष दोघेही अनैतिक संबंधांना जीवन मानतील. आणि जेव्हा हे पहा पृथ्वीची वेळ येईल 2026 आणि 2030 नंतरचे भविष्य दत्त संप्रदायातील अनेक सिद्ध पुरुषांच्या आणि भविष्यांच्या अर्थानुसार 2030 नंतरचा काळ हा मानसिक युद्धाचा काळ असणार आहे. शास्त्रांनी होणाऱ्या युद्धापेक्षा विचारांचे प्रदूषण जास्त घातक असेल. माणूस स्वतःच्या मनाचा गुलाम होईल. भीती, असुरक्षितता आणि भविष्याची चिंता यामुळे तरुण पिढी मात्र उद्ध्वस्त होईल. आत्महत्येचे प्रमाण वाढेल. औषधे शरीराला बरी करतील पण मनाला शांतता देऊ शकणार नाहीत. म्हणून मित्रांनो, आत्ताच जागे व्हा आणि नामस्मरणाने स्वतःचा उद्धार करा. स्वामी महाराज तुमच्या आयुष्याचे सोने करतील, हे मात्र नक्की. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.